जाऊ म्हटलं आणि दर्शनाला जाऊ म्हटलं आणि आपलं आपलं थोडं साफसफाई करू. तिथे मी सकाळी पण तिथे साबुदाणा खिचडी ती बनवून दिली त्यांना. मी म्हटलं आता आपण आपलं काम संपलं, इथलं आपण जत्रा वित्रातून जाऊन येऊ तिकडून सिद्धेश्वर बाबाच्या. संध्याकाळी येऊ म्हटलं. मी संध्याकाळी गेलो मी तिथं. किती वाजता गेली? मी 9-9:30 वाजले असून दादा मला तिकडून यात्रेतून याला पालखीतून. ते आल्यामुळे त्यांना मला दर्शनाला बसलो नंदीपाशी. नंदीपासून मग उठून म्हटलं आता आतमध्ये जाऊ दर्शनाला. त्याने आतमध्ये जायची गरज नाही तुला मादरची होता आता तसं बोलला ते मला. त्यानं पहिले सळ्या त्या रॉड त्या उलंगणात टाकून ठेवल्या जिथे साबुदाणा ते बनवलं आम्ही तिथं. ते लालबुंद तयार करून ठेवल्या त्यांना. मग मला माहित तू मादरची लय भरपळ करतो, तुला दाखवतो मी काय तुला मला तुला माहित नाही आम्ही कोण आहे. आमची तुला माहिती, तुला किती वेळेस तुला माहिती असल्यावर आमच्या संग लढतो का? तुला माहित नाही आम्ही दोघं आम्ही काही बी करू शकतो. मी सुदाम दौडचं आपलं सोनू सुदाम दौड आहे, ओळखत नाही का नवाजचा भाऊ आहे म्हणे मी काही बी करू शकतो. हे तुला माहिती का म्हणे हे सगळे माझ्या अंडरमध्ये, सगळं मला मंदिर माझ्या अंडरमध्ये आहे, तू काही नाही करू शकत. म्हटलं मला दर्शन करू दे, देवाचं दर्शन करायला त्याच्यातून तुमचा काय संबंध आहे देवातून तुमचा? नाही म्हणे आतमध्ये जायचं नाही, बाया आहे आतमध्ये बाया आहे. मला बायाला मला घंटा वाजून मी दर्शन करत चाललं. मग ऐकलं दादा त्याने बळजबरी वडत नेलं पाहिजे तुला मला. वडत नेलं मग ते ज्याने झटके मारत मारत नेलं मला ते कुठंच समजलं नाही जातं की मला चटके देणार आहे का काय. त्याने जसं धरलं माझे कपडे फाडले, गळ्याला रुमाल लावला, खाली पाडलं. मग ते काय मी तिने बोलायची आता हिंमत होते मग पण मी पहिले बी त्यांच्या पाईपलाईन मुळे तसं प्रकरण घडलं होतं ना. मी थोडं घाबरलोच होतो, त्याला घाबरलेच होतो. तेव्हा बी मला जेसीबी मध्ये खाली काढून टाकतो म्हणे तुला, तुम्ही केले दादागिरी का? मी दादागिरी करतो माझ्यावर. भाऊ मी दादागिरी करणार, मी गरीब. कोण तुम्हाला म्हटलं होतं की जेसीबी खाली काढतो? सोनू दौड. नवनाथ दौड बी होता तो म्हणे तुला तुला दाखवून देतो म्हणे मी. नवनाथ दौडनं तुम्हाला काय म्हटलं होतं त्यावेळेस त्याला फोनवर सांगितलं तर त्याला दाखवून दे म्हणे जेसीबी खाली पाहून घे म्हणे, मी तुला मी त्या पाठीशी पुरापुरी उभा आहे म्हणे, टाकून दे म्हणे त्याला जेसीबी खाली पाहून घे म्हणे. पण ते माझ्या छातीवर बसला, 2-3 बुक्के मारले मला पहिले 1 महिना 1.5 महिना अगोदर. नाही 1-1.5 महिना तुम्हाला मारलं कोण सोबत होते त्यावेळेस त्यांनी मग ते मला समजले, त्याने गळ्याला लावल्यामुळे मला चक्कर सोन्यानं या दौडना ते मला कस तरी म्हणजे एकदम भास झाल्या असे कस तरी झालं. खाली पाडलं, मग चटकी दिली. चटकी दिल्या म्हणजे थोडस हे झालं मला. मग उठलो, त्याला बोलायला लागलो तर ते म्हणे तू काही कर, तुला काही करता येत नाही म्हणे, तुला मी जीव मारू शकतो म्हणे.